गुड आफ्टरनून. आज आपण बघा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रांतर्गत आपण इंग्लिश विषयाचा घटक जो अभ्यासणार आहोत तो आहे स्टॉक एक्सप्रेशन. काय आहे? स्टॉक एक्सप्रेशन. स्टॉक एक्सप्रेशन म्हणजे काय? तर आपण जे मराठीमध्ये बोलताना ज्या पद्धतीने काही आवाज व्हायचं बंद करावे, जे वाक्य वापरतो, म्हणजे आता समोर दिसलं तर नमस्कार करतो, कसं आहे, काय चाललंय असं विचारतो का नाही, तसे इंग्रजीमध्ये सुद्धा आपण जे नेहमी वापरण्यात येणारे वाक्यप्रयोग वापरत असतो. उदाहरणार्थ आपण आता समोरासमोर भेटलोय तर एकदम एकमेकाला आपण हॅलो म्हणतो आहे नाही, इंग्लिशमध्ये हाय म्हणतो आहे नाही, तर त्याला म्हणायचं ग्रेटिंग. ग्रेटिंग म्हणजे काय? अभिवादन किंवा शुभेच्छा. बघा ग्रेटिंग, GREETING. बघा GREETINGS. ग्रेटिंग्स म्हणजे काय? शुभेच्छा किंवा अभिवादन. शुभेच्छा किंवा अभिवादन. आता याच्यामध्ये बघा शुभेच्छा आपण कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो आहे की नाही. एखादी परीक्षा उत्तीर्ण झालं किंवा एखादं यश मिळालं तर काय म्हणतो? कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो. किंवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्यात आपल्याला, हॅप्पी न्यू इयर म्हणतो आहे की नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचं आहे, हॅप्पी बर्थडे म्हणतो आहे की नाही. त्याच्यानंतर परीक्षेसाठी चाललाय तो आणि त्यासाठी शुभेच्छा द्यायचं आहे आपल्याला, काय म्हणतो आपण? ऑल द बेस्ट म्हणतो आहे नाही, किंवा बेस्ट ऑफ लक म्हणतो की नाही. किंवा त्या एखादी गोष्ट चांगली केली तर आपण काय म्हणतो? वेल डन. गुड बॉय म्हणतो का नाही आपण? गुड गर्ल असं म्हणतो का नाही. मग त्या ज्या एक्सप्रेशन आहेत आपल्या त्यालाच काय म्हणतात? ग्रीटिंग्स. काय म्हणतात? ग्रीटिंग्स. त्याच्यामध्ये बघा कॉंग्रॅच्युलेशन येतं, जे आपण सकाळ दुपार संध्याकाळी विश करतो. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट ह्याचा समावेश होतो. त्याच्यानंतर हॅप्पी न्यू इयर, प्रत्येक सणांच्या आपण शुभेच्छा देतो. हॅप्पी दसरा, हॅप्पी गुढीपाडवा म्हणतो का नाही, तर त्यासुद्धा ग्रीटिंगमध्येच येतात. किंवा एखादं काम चांगलं केलं तर ओ हाऊ नाईस, गुड असं जे म्हणतो ते सुद्धा ग्रीटिंगमध्येच येतं. किंवा एखाद्याला भेटून चांगलं वाटलं आपल्याला तर त्याला आपण म्हणतो की ग्लॅड टू मीट यू. किंवा हॅप्पी बर्थडे म्हणतो, थँक्यू म्हणतो, व्हेरी गुड म्हणतो, वेल डन. ह्या सगळ्या काय आहेत? ग्रीटिंग्स. म्हणजे आपण ज्या वेगवेगळ्या शुभेच्छा देतो लोकांना, आपल्या समोरच्या व्यक्तीला ज्या शुभेच्छा देतो त्याला काय म्हणायचं? ग्रीटिंग्स. काय म्हणायचं? ग्रीटिंग. तर ह्या इंग्रजीमध्ये अशा बऱ्याचशा शुभेच्छा आहेत. दुसरा घटक ह्यामध्ये येतो तो बघा सिकिंग परमिशन. बघा सिकिंग परमिशन. सिकिंग परमिशन. PREMISSION. बरोबर ना? PERMISSION म्हणजे परवानगी मागणे. रोजच्या आयुष्यामध्ये आपण जर वर्गात यायचं असेल किंवा एखादी वस्तू पाहिजे असेल तर आपण काय करतो? तर त्यांना परवानगी मागतो आहे की नाही. सिकिंग परमिशन म्हणजे काय? परवानगी मागणे. म्हणजे कृपया, प्लीज. प्लीज हा शब्द जिथं येतो किंवा कॅन आय असे जर शब्द येतात तिथं काय केलं जातं? परवानगी मागितली जाते. म्हणजे प्लीज हेल्प मी, किंवा प्लीज गिव मी युअर पेन, मे आय कम इन, किंवा मे आय गो टू वॉशरूम म्हणतो की नाही आपण. तर अशा पद्धतीच्या ज्या परवानगी मागणार आहेत, कॅन आय गिव युअर पेन प्लीज म्हणजे मी तुझा पेन घेऊ शकतो का, अशा ज्या परमिशन म्हणजे अशा परवानगी ज्या आपण मागतो त्या कशामध्ये येतात? सिकिंग परमिशन. प्लीज किंवा कॅन असे जर शब्द असतील तर ते कशात येतात?
परमिशन मध्ये येतात. सिकिंग परमिशन. पुढचा याच्यातला घटक आहे बघा, मेकिंग रिक्वेस्ट. मेकिंग रिक्वेस्ट. मेकिंग रिक्वेस्ट. मेकिंग रिक्वेस्ट म्हणजे काय? विनंती करणे. विनंती करणे. आता विनंती म्हणजे काय? तर एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असेल, आपण आता बघितलं प्लीज आहे की नाही. प्लीज म्हटलं की आपण विनंती करतो, प्लीज मला तुझा पेन दे, प्लीज मला पेन्सिल दे, हां मॅडम प्लीज मी बाहेर जाऊ का. म्हणजे प्लीज आपण म्हणतो त्यावेळेस काय करतो? विनंती करत असतो. म्हणजे विनंती करण्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो? प्लीज आहे की नाही. आणि एखाद्या गोष्टीची परवानगी मागायची म्हणजे परमिशन मागायचे, तर त्याच्यासाठी बघा कॅन, कुड, मे, वूड, माइंड, वूड यू लाईक, डू अशा शब्दांचा आपण वापर करत असतो. एवढं लक्षात ठेवलं तरी खूप आहे. ह्या वर्षी तुम्हाला जास्त काही नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन अँड एक्सप्रेशन. बघा पुढचा काय घटक आहे? ह्या स्टॉक एक्सप्रेशन मध्ये 4 घटक आहेत. कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन अँड एक्सप्रेशन अँड पिक्चर. म्हणजे काय? तर कोरिलेशन बिटवीन म्हणजे संबंध असणे कशाचा? इन्स्ट्रक्शन अँड एक्सप्रेशन पिक्चर. म्हणजे दिलेल्या सूचना किंवा उद्गारवाचक वाक्य आणि चित्रे यांचा परस्पर संबंध. चित्र आणि वाक्य यांचा संबंध. म्हणजे आता तुम्हाला स्टँडअप मुलगा उभा राहिलेला चित्र असेल तर तुम्ही त्याला संबंधित वाक्य कोणतं दाखवणार? स्टँडअप आहे की नाही. इटिंग करतानाचं असेल तर काय दाखवणार? इटिंग आहे की नाही. म्हणजे चित्रामध्ये जे काही शब्द दिले त्याच्याशी संबंधित सूचना, त्याच्याशी संबंधित सूचना. तर अशा पद्धतीने किंवा एक्सप्रेशन, आता आपण एक्सप्रेशन शिकलोय बघा, क्राईंग आहे की नाही किंवा हॅप्पी, सॅड, ह्या काय आहेत? एक्सप्रेशन म्हणजे भावभावना आहे की नाही. एखादा जर चेहरा पडलेला असेल तर तो कसा असतो? सॅड असतो. स्माईल म्हणजे छोटीशी स्माईल, लाफ म्हणजे मोठ्याने हसणे आहे की नाही. ह्या काय आहेत? तर भावभावना आहेत. तर अशा पद्धतीने या धड्यामध्ये आपल्याला ह्या 3-4 घटकावरती प्रश्न विचारले जाणार. ग्रीटिंग म्हणजे शुभेच्छा, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हॅपी दिवाळी, दसरा, बड्डे, हे ह्याच्यामध्ये. परमिशन म्हणजे काय? तर परवानगी मागणे. कॅन आय टेक युअर बुक, मे आय कम इन सर, अशा ज्या आहेत त्या काय आहेत? परमिशनमध्ये. रिक्वेस्टमध्ये आपण प्लीज म्हणतोय आहे की नाही. प्लीज गिव्ह मी युअर पेन, प्लीज स्टँड अप म्हणजे इथं विनंती करतोय. आणि चौथा काय आहे? कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन अँड एक्सप्रेशन पिक्चर म्हणजे भावभावना आणि त्याचं एक्सप्रेशन म्हणजे काय? तर भाव आणि चित्र यांचा काय? परस्पर संबंध. याच्यावरती हे या घटकामध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहे. एवढं जे तुम्हाला आता वाटते की नाही हे अवघड, तसं अवघड नाही. प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल आहे की नाही, लगेच लक्षात येईल. तर पहिला प्रश्न बघूया. सगळ्यांच्या पुढे पुस्तक आहे का? पहिला प्रश्न बघा, तुम्ही वर्गात जाण्यासाठी शिक्षकांकडे कशी परवानगी मागाल? पर्याय बघा, मे आय कम इन सर. दुसरा पर्याय, मे आय गो आउट सर. तिसरा, प्लीज गो आउट सर. आणि चौथा, सर प्लीज कम इन. तर वर्गात यायचं आहे तर आपण शिक्षकांकडे परवानगी मागणार, विनंती करणार आहे की नाही. मे आय कम इन सर, पर्याय नंबर 1. दुसरा प्रश्न बघा, चित्र पहा व योग्य पर्याय निवडा. चित्रामध्ये काय रे?
चित्रामध्ये बघा फुलदाणी आहे. फुलदाणीकडे बघितल्यावर, टवटवीत फुलं बघितल्यावरती, छान सुंदर फुलदाणी बघितल्यावरती आपल्याला काय वाटतं? हाऊ सॅड, हाऊ बॅड, हाऊ नाईस, हाऊ फनी. हाऊ नाईस. आता हाऊ सॅड कधी वापरतो आपण? एखादी दुःखाची घटना घडली आहे की नाही, तर तिथं हाऊ सॅड वापरतो. हाऊ बॅड म्हणजे एखादी वाईट घटना घडली तर आपण काय करतो? हाऊ बॅड म्हणतो. आणि एखादी छान सुंदर कलाकृती असेल, फुलं असतील तर त्याला हाऊ नाईस असं म्हणतो. आणि हाऊ फनी कधी म्हणतो? तर एखादा कॉमेडी, कोणीतरी उड्या मारत असेल, काहीतरी माकडचाळी करत असेल तर आपण तिथं काय म्हणतो? हाऊ फनी. मग इथं फुलदाणीकडे बघून आपण काय म्हणणार? हाऊ नाईस. पर्याय नंबर 3. पुढचा बघा. तुमच्या मित्राकडून तुम्हाला पेन हवा आहे, त्यासाठी तुम्ही कशी विनंती करा? बघा, विनंती करायची आहे. विनंती करण्यासाठी एकमेव शब्द लक्षात ठेवायचा कोणता? बघा, आपण पर्याय वाचूया. पर्याय वाचू, शांत बसा. गिव्ह मी युअर पेन, प्लीज गिव्ह मी युअर पेन, कॅन आय टेक युअर पेन, आय टेक युअर पेन प्लीज. तर काय येणार आहे? प्लीज. पर्याय नंबर 2, प्लीज गिव्ह मी युअर पेन. चौथा बघा प्रश्न. चित्र पहा, योग्य पर्याय निवडा. चित्रामध्ये काय दिसतंय? केक दिसतोय आहे की नाही? केक कधी आणतो रे आपण? वाढदिवसा दिवशी आणतो. मग काय त्याला ग्रीटिंग येणार? हॅपी बर्थडे. पर्याय नंबर 4. पाचवा बघा. रीड अँड कम्प्लीट युजिंग प्रॉपर ऑप्शन. वाचा व योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. अमोल, हाऊ आर यू रोहन? रोहन, आय एम फाईन थँक्यू. रोहनने अमोलने रोहनला विचारले तू कसा आहेस? त्यावर रोहन काय म्हणतो? मी छान आहे. आणि त्याच्यावर त्याने काय म्हणायला पाहिजे? थँक्यू म्हणायला पाहिजे. पर्याय नंबर 1. पुढचा बघा. आता हे झाले 5 नमुना प्रश्न. सरावाचे प्रश्न आपण बघूया. पहिला, तुमच्याकडून काही चूक झाल्यास तुम्ही काय म्हणाल? चूक झाल्यावर काय म्हणतो? आय एम सॉरी. पर्याय नंबर 4. दुसरा बघा. 25 डिसेंबर या दिवशी तुम्ही मित्रांना कोणता संदेश पाठवाल? 25 डिसेंबरला काय असतं? नाताळ, म्हणून मेरी क्रिसमस. तिसरा बघा. चित्रात दिलेल्या मुलग्यास कोणती सूचना दिलेली असते? हँड्स अप. शो युअर हेड म्हटल्यानंतर असा करेल. शो युअर टोज नाही तर हँड्स अप. चौथा बघा. तुम्हा सकाळी 8 वाजता एखादी व्यक्ती भेटल्यास तुम्ही कसे अभिवादन कराल? सकाळी 8 वाजता भेटले तर काय करणार? गुड मॉर्निंग. पाचवा बघा. खालीलपैकी सहलीला परवानगी मागणारे योग्य वाक्य कोणते? मे आय गो टू सोलापूर, कॅन आय कम विथ यू पप्पा, मे आय गो फॉर पिकनिक, कॅन यू जॉईन अस. पर्याय क्रमांक 3, मे आय गो फॉर पिकनिक. मी सहलीला जाऊ शकतो का? 6वा बघा. चित्र पहा, योग्य पर्याय निवडा. झोपलंय ते, अंगावर घेऊन झोपलंय. गुड नाईट. पर्याय नंबर 4. 7वा बघा. खालील प्रसंगी तुम्ही काय कराल? युअर क्लास ऑन द मॅच. तुमच्या वर्गाने मॅच जिंकली आहे, काय कराल? कॉंग्रॅच्युलेशन, वेलकम, हाऊ बेस्ट. काय कराल? कॉंग्रॅच्युलेशन. पर्याय नंबर 1. 8वा बघा. तुम्ही तुमच्या मित्रासमवेत बोलताना तुम्हाला शिंक आली तर तुम्ही काय कराल? सॉरी नाही म्हणत, एक्सक्यूज मी म्हणतात. आपण 4 माणसात आहोत आणि शिंकलो तर काय म्हणतात? मला माफ करा, आहे की नाही? एक्सक्यूज मी. पर्याय नंबर 3. बघा. 9वा. एखाद्या व्यक्तीस किती वाजले कसे विचारावे? व्हॉट अ टाइम, व्हॉट इज टाइम, हाऊ इज टाइम, हाऊ आर यू. तर पर्याय नंबर 2, व्हॉट इज टाइम. पुढे बघा. 10वा. हॅपी रिपब्लिक डे हे उद्गार खालीलपैकी कोणत्या दिवशी काढतात? रिपब्लिक डे 26 जानेवारीला असतो. रिपब्लिक डे कधी असतो? 26 जानेवारीला. इंडिपेंडन्स डे कधी असतो? 15 ऑगस्टला.
मग हॅपी रिपब्लिक डे कधी होणार? 26 जानेवारी. 11 बघा, तुमच्या मित्राला निबंध स्पर्धेत बक्षीस मिळाले नाही तर तुम्ही काय म्हणाल? पर्याय बघा, बेटर लक नेक्स्ट टाइम, कॉंग्रॅच्युलेशन, हाऊ लकी यू आर, व्हॉट अ हार्ड लक. तू नाराज होऊ नको, पुढच्या वेळेस प्रयत्न कर. हा, असं बेटर लक नेक्स्ट टाइम असं म्हणणार. पर्याय नंबर 1. दुसरा बघा, चित्र पहा, योग्य पर्याय निवडा. काय करते ती? हा, पुश करते. पुश द टेबल. पर्याय नंबर 3. तर अशा पद्धतीने आपला स्टॉक एक्सप्रेशन हा घटक झालेला आहे. काय अडचण आहे का? एकदम सोपे एक्सप्रेशन आहेत. फक्त तुम्हाला कुठला कधी वापरायचा हे ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने वापरायचा. काही अडचण आहे का? नाही. तर अशा पद्धतीने उद्या येताना हा घटक सोडवून आणायचा.